सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या पात्र होमिओपॅथी डॉक्टरांसाठी मोठी बातमी आहे। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल अर्थात एमएमसीने अखेर त्यांच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात केली आहे। अनेक वर्षांच्या आंदोलनानंतर या निर्णयामुळे हजारो डॉक्टरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। आयडीएच्या आंदोलनानंतर डॉक्टर नेहा पवार यांना पहिले एमएमसी नोंदणी प्रमाणपत्र मिळाले। यानंतर डॉक्टरांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून जल्लोष केला। मात्र या निर्णयाला विरोधही होत आहे। MARD आणि IMA यांनी या विरोधात कामबंद आंदोलनाची हाक दिली आहे। त्यामुळे सीसीएमपी डॉक्टरांच्या नोंदणीचा मुद्दा आता राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय। नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर योगेश सुरेश भालेराव, इंटिग्रेटेड डॉक्टर असोसिएशनचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष। आज 14 वर्षाच्या संघर्षानंतर शेवटी इंटिग्रेटेड डॉक्टर असोसिएशन यांनी 6 जुलैपासून जे राज्यव्यापी आंदोलन उभं केलं होतं, आज शेवटी त्या निर्णयाला यश मिळाले आहे। आज महाराष्ट्रातील BHMS CCMP डॉक्टर्स यांची नोंदणी ही महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये झाली आहे। खरं बघायला गेलं तर ही श्रद्धांजली ही त्या 23 होमिओपॅथिक बांधवांसाठी असेल ज्यांनी आपले एवढी वर्ष जे नोंदणीची वाट पाहता पाहता त्यांनी आपला जीव गमावला आहे। म्हणून माझी राज्य शासन, माझी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल यांना सर्वांचा मी आभार व्यक्त करतो की त्यांच्या या निर्णयामुळे आज हजारो लाखोच्या संख्येच्या डॉक्टरांना आज त्या ठिकाणी नोंदणी भेटली आहे। आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी इंडियन मेडिकल असोसिएशनला हात जोडून विनंती करतो की भावांनो, आपण जे संपावरती गेल्या ते एक मोठा भाऊ म्हणून आपण मोठं मन ठेवून आपण तो संप मागं घ्यावं। कारण शेवटी ह्या राज्यामध्ये रुग्णांच्या हिताचा विषय हा सर्वात मोठा विषय आहे। आपण येणाऱ्या काळामध्ये डॉक्टरांच्या जे प्रोटेक्शन ऍक्ट आहे त्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने काम करू। मी एवढंच हात जोडून विनंती करतो आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रातील BHMS CCMP डॉक्टरांना